नमस्कार मित्रांनो, राम राम, जय शिवराय, जय कानादेश. मित्रांनो, बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ टाकला नव्हता. याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आता सध्या काय झालं आहे, आपला जो वर्दीचा प्रश्न आहे हा हळूहळू लांबणीवर होत चाललेला आहे. आपल्याकडं एक बोलतो ना आपण, जोपर्यंत आपल्याकडं परफेक्ट न्यूज येत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवत नाही मित्रांनो. कारण की आपल्याला ते आवडत नाही, फेक न्यूज टाकायची आणि नंतर मग सुरक्षारक्षकांना आशावर टाकायचं, हे आपल्याला आवडत नाही मित्रांनो. जे माझ्याकडं आलं आहे 100% न्यूज खरी आहे, त्याच्याबद्दलच आपण हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याच्या पहिले जम्मू काश्मीर पहलगाम या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला. आपल्या जवळजवळ 26 लोकांचं तिथं अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेले मित्रांनो. मी तर त्यांना शहीदच म्हणणार, कारण की मित्रांनो बघा, आज बॉर्डरवर आपले सैनिक आहेत, फौजी आहेत आपले, त्यांच्यावर अतिरेकी हल्ला होतो, डायरेक्ट अटॅक करतात. ते शहीदच बोलतो ना आपण त्यांना, बरोबर. तर ते तशीच घटना ही पण झालेली आहे मित्रांनो. आज त्यांना माहीत नव्हतं, आज ते तिकडं समजा पर्यटक म्हणून फिरायला गेले होते आणि त्यांच्यावर डायरेक्ट अंदाधुंदी फायरिंग झालेली मित्रांनो. ॲक्च्युली ही फायरिंग आता ती फायरिंग व्हायला नको होती, पण ती फायरिंग झाली आणि तिथं धर्म विचारला गेला मित्रांनो. काय धर्म विचारला गेला म्हणजे तिथंच येड्या माणसाला पण कळेल की धर्म विचारतोय म्हणजे हे टेररिस्ट जे होते हे कोणत्या धर्माचे होते हे लगेच कळतंय मित्रांनो. सर्वांनाच माहिती आहे की ते कोणत्या धर्माचे होते आणि त्यांनी डायरेक्ट आपल्या लोकांना, हिंदूच नाही मित्रांनो, तिथं अदर कास्टचे पण लोक असतील, SC ST NT OBC ओपन, ज्या पण आपल्या कास्ट आहेत बऱ्याच, ते पण मित्रांनो तिथं फिरायला जातात. असं नाही आहे की हिंदूच जातो, तिथं ऑल कास्ट फिरायला जाते मित्रांनो. तर हिंदूचंच जास्त नाव पुढे येतं आहे की हिंदू म्हणजे धर्म विचारला आणि शूट केलं मित्रांनो. अदर कास्टचे पण लोक तिथं डेट झालेली आहे, बरोबर. आता 26 लोक आहेत. आता आपण तर इथं आहे जम्मू काश्मीरला ते झालेलं आहे मित्रांनो. आता आपल्याला परफेक्ट म्हणजे एवढी जाणकारी नाही आहे, पण आपण मीडियाच्या माध्यमातून न्यूजमध्ये वाचून ते आपण बोलतो आहे, बरोबर. तर हे जे झालं हे एकदम चुकीचं झालं आहे मित्रांनो. आज जे आपले नौदलचे अधिकारी होते त्यांचं काहीतरी 4 का 5 दिवसापूर्वी लग्न झालेलं होतं मित्रांनो, आणि आज ते तिकडं फिरायला गेले होते आणि त्यांना माहीत पण नव्हतं की असं आपल्यासोबत होणार आहे. तेच नाही, बाकीचे पण आपले महाराष्ट्रातले पण होते, काही परराज्यातले पण होते. त्यांना बिचाऱ्यांना माहिती होतं का की आपल्यासोबत अटॅक होणार आहे किंवा असं होणार आहे मित्रांनो. अक्षरशः एका जोडप्याला म्हणजे तिच्या पतीला समोरच गोळ्या झाल्या, तर ती रिक्वेस्ट करत होती अतिरेकीला की मला पण शूट करा, मला कशाला तुम्ही वाचवताय. हिंदी बोलत होती मित्रांनो, मी मराठीत सांगतो तुम्हाला. ती म्हणत होती मेरे को भी गोली मारो, मेरे को भी गोली मारो, मेरे को क्यों बचाया, मेरे पति को तुमने शूट किया, मेरे को भी मारो. तर तो समोरचा जो अतिरेकी त्याने डायरेक्ट सांगितलं की नहीं तुमको बचना होगा, मोदी को तुमको मैसेज पहुंचाने का है. मित्रांनो, आता मला सांगा, विचार करा, आता याच्यात राजकारण भरपूर घुसलेलं आहे. आता राजकारण असं आहे की बरेच पॉलिटिक्सवाले जे आहेत, विरोधक असतील किंवा जे काही असतील मित्रांनो, त्यांनी लगेच हे केलं, मोदीवर टीका चालू केल्या किंवा हे केलं ते केलं. मोदीवर टीका करायचं, मोदीने त्यांनी सांगितलं का की तुम्ही आणि ते शूट करा. मित्रांनो, अचानक भयानक आले आणि डायरेक्ट तुमचा धर्म विचारला आणि डायरेक्ट शूट केलं गेलेलं आहे. आता झाली ती गोष्ट, आता अख्ख्या भारताला ही बातमी जी आहे ती एकदम हादरण्यासारखी मित्रांनो. एकदम जबरदस्त असं हे कांड झालेलं आहे आणि याचा मोबदला किंवा याचा बदला हे मोदी सरकारने घ्यायला पाहिजे आणि ठोक निर्णय घ्यायला पाहिजे. तर आपण जे 26 शहीद झालेले आहेत आपल्या भारतातले, परराष्ट्रामधले पण, म्हणजे आपल्या UP MP राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, बऱ्याच आपल्या राज्यातून तिथं फिरायला गेले होते जम्मू काश्मीरला. तर त्यांना सर्वांना परत पुन्हा भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या यूट्यूब चॅनलकडनं व माझ्या सुरक्षारक्षक मंडळाचे जे ऑल सुरक्षारक्षक आहेत त्यांच्याकडनं भावपूर्ण श्रद्धांजली.
मित्रांनो, आता आपण आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर आपण जाणार आहेत मित्रांनो. मित्रांनो, 3-4 दिवसापूर्वी व्हॉट्सअप ग्रुपला, सोशल मीडियाला, फेसबुकला सर्वीकडं मॅसेज आले होते की मंडळाचे जे अध्यक्ष आहे आणि आपले संघटनेचे जे पदाधिकारी त्यांचं मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये मंडळाचे जे अध्यक्ष आहे स्वतः ढोके साहेब यांनी सांगितलं आहे की या 1-2 दिवसामध्ये आपण नोटीस काढणार आहे वाटपची, आणि मग वाटप झाल्यानंतर लगेच परिपत्रक निघणार आहे की जसं काही आता 4 दिवसावर आपलं 1 मे म्हणजे कामगार दिवस हा आलेला आहे मित्रांनो. तरी मंडळाने वाटप केलेलं नाही आहे. वर्दी आपल्या शिवून रेडी आहेत मित्रांनो. आता ते मंडळाचे अध्यक्ष आहे त्यांचं पण म्हणणं असेल की बुवा वर्दी आलेली आहे, पण ती पूर्ण आली आहे का अपूर्ण आली ते आपल्याला पण अपडेट नाही आहे. पण त्यांचं असं म्हणणं असेल की जर समजा 500-600 जर ड्रेस राहिले असतील तर ते पण येऊ आणि सर्व एक साथ देऊ, असं काहीतरी त्यांचं प्लॅनिंग असेल मित्रांनो. आता काल नोटीस यायला पाहिजे होती, पण काल नोटीस नाही आली. आजचा शुक्रवार आहे, आज संध्याकाळपर्यंत नोटीस येण्याचे चान्सेस आपण समजूया. कारण की जसं आपलं किट वाटप शनिवार रविवार ठेवलं होतं, सुट्टीच्या दिवशी बी आपलं मंडळ चालू होतं मित्रांनो. एवढ्या तुम्हाला सांगतो 14 वर्षामध्ये फर्स्ट टाईम किट वाटपसाठी शनिवार रविवार हा मंडळाने चालू ठेवलेला होता ठाणा जिल्हा. तसंच मला तरी असा अंदाज आहे की परिपत्रक आपलं नोटीस जर आज निघाली तर शनिवारी रविवारी आपलं युनिफॉर्म हे सर्व सुरक्षा रक्षकांना त्यांच्या कस्टडीमध्ये देण्यात येईल असं माझा विचार आहे मित्रांनो. तर करायला पाहिजे असं. आज संध्याकाळपर्यंत नोटीस काढा. अध्यक्ष साहेबांना एकच विनंती आहे सर्व सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून की सर, कामगार दिवस 1 मे हा सर्व कामगारांसाठी, सुरक्षा रक्षकांसाठी आनंदाचा दिवस आहे तर मी ढोके साहेबांना विनंती करतो की आज संध्याकाळपर्यंत नोटीस काढावी आणि 2 दिवसात किंवा सोमवारी पण वाटप केलं तरी काही हरकत नाही मित्रांनो. सोमवार आणि मंगळवार आपल्याकडे आहे 2 दिवस. ज्या सुरक्षा रक्षकांचा आता समजा आपण माप दिलेलं आहे तर त्याच्यात थोडं चेंजेस होणारच, कमी जास्त अल्टरनेट करावं लागेल आपल्याला घरी आल्यानंतर, किंवा परफेक्ट जर शिवलं असेल तर मग काही विषयच नाही मित्रांनो. मग डायरेक्ट आपण घरी जसं वर्दी येईल तसं आपण चेक करायचं आहे मित्रांनो. आणि लगेच जर समजा कोणाला टाईट होत असेल किंवा लूज असं असेल तर आपल्या प्रायव्हेट टेलरकडे जाऊन ते अल्टरनेट करा, ते सांगायची गरज नाही सुरक्षा रक्षकांना, ते बरोबर होणार. मित्रांनो, कसं आहे, आपल्या ठाणे जिल्ह्यामुळे बाकीच्या जिल्ह्यांचं वाटप होत नाही मित्रांनो. कारण की ठाणा जिल्हा मेन आहे. ठाणे जिल्ह्यावरूनच सर्व सूत्र फिरतात. समजा एक ठाणे जिल्ह्याची नोटीस आली, परिपत्रक निघालं म्हणजे बाकीचे जे आपले 15 मंडळ आहेत त्या 15 मंडळांचे पण परिपत्रक निघेल मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी सुरक्षा रक्षक चालू झालेलं आहे. आता ते त्यांचं जे अध्यक्ष आहेत किंवा आयुक्त आहेत त्यांच्याकडून त्यांनी परमिशन घेतली असेल मित्रांनो. कसं आहे, नियमाचं उल्लंघन करायचं नाही मित्रांनो. आपण एक प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम नाही करत आहे, एक आपलं गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आपलं मंडळ चालवलं जातं मित्रांनो. त्या हिशोबानेच आपल्याला हे करायचं आहे. आणि बरेच कमेंट आले मित्रांनो की सर लोगो चेंज झालाच नाही. मित्रांनो, कसं आहे, 1981च्या कायद्यानुसार जेव्हा ते GR आला खाकी गणवेशचा त्या टायमाला, त्या GRमध्ये सर्व लोगो बिगो सर्व त्याचा जो रजिस्टर लोगो येतो तो असा आलतू फालतूक नाही आहे मित्रांनो. ते तिरंगा आहे त्याच्यावर, बरोबर. तर तो जो लागू झालेला आहे तोच आता शेवटपर्यंत लागू राहणार. त्याच्यात चेंजेस होणार नाही मित्रांनो. कारण की एकदाचा लोगो रजिस्टर झाला त्याला चेंज करता येत नाही. मग त्याच्यासाठी पाठपुरावे वगैरे काय असेल ते आता नियम जो कायदा कानून आहे ते वाचावं लागेल, त्याच्यानंतरच ती प्रोसिजर आपल्याला कळणार आहे मित्रांनो, बरोबर. पण आता सध्या आपल्याला जो गणवेश भेटला आहे आणि जो आपला लोगो आहे जुना, तो लोगो पण एकदम सुंदर असा लोगो आहे मित्रांनो. त्याच्याबद्दल तुम्ही लोगो काहीही करू नका. जे आपल्याला भेटतं आहे ते एकदम शुक्र माना. कारण की आज आपल्याला 1981 ते 1987पर्यंत खाकी गणवेश होता आणि 87 नंतर खाकी गणवेश काही कारणास्तव तो म्हणजे आपल्याला तो कॅन्सल करण्यात आला होता मित्रांनो. आज जवळजवळ 40 वर्षानंतर आपल्याला खाकी गणवेश परत मिळालं आहे मित्रांनो. म्हणजे आपली जे आपण म्हणतो ना, जी आपली वही चीज म्हणजे जी आपली हरवलेली चीज ती पुन्हा परत भेटली आहे आपल्याला, तर त्याला आपण जतन करायचं आहे मित्रांनो. आणि लोगो बिगोच्या भानगडीत पडू नका मित्रांनो. आज आपण स्वतःहून पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली, कशी कुऱ्हाड मारून घेतलेली हे जरा लक्षात घ्या मित्रांनो. हा जो टॉपिक आहे आम्ही बोलणार नव्हतो पण बोलतो आहे मित्रांनो. 4-6 महिने झाले आपण खाकी वर्दी हे वर्दी ते वर्दी या हिच्यातच आपण गुंडवलं गेलो. आणि गृह खात्याने मॅस्को आणि MSF
या सिक्युरिटी एजन्स्या ज्या आहेत त्या एजन्स्यांना इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज आणि सरकारी शाळा, प्रायव्हेट शाळा ज्या काही असतील त्यांचं GR काढून तिथं ह्या 2 सिक्युरिटी एजन्स्या तिथं सुरक्षा रक्षक म्हणजे त्यांच्या अंडरमध्ये ते आस्थापने गेले मित्रांनो. आणि आपण मंडळावाले काहीच करू शकलो नाही. सुरक्षा रक्षक फक्त ते खाकी गणवेश कधी भेटेल, खाकी गणवेश कधी भेटेल, हा लोगोच पाहिजे होता, तो लोगोच पाहिजे होता. मित्रांनो राग येईल तुम्हाला, पण आपण स्वतःहून कुऱ्हाड मारून घेतली मित्रांनो. आज ती जर आपल्याकडं आस्थापने आले असते तर आपल्या प्रत्येक जिल्ह्यात जे वेटिंगला सुरक्षा रक्षक आहेत ते सुरक्षा रक्षक सर्वांचं लाईन लागली असती आणि एक रूटिंग झाली असती मित्रांनो. म्हणजे 0 वेटिंग झाली असती. ऑल आपले जेवढे 15 मंडळ आहेत सर्वांच्या 0 वेटिंग झाले असते मित्रांनो. आणि आज आपल्या नवीन आस्थापने भेटले असते तर सुरक्षा रक्षक एकदम खुश झाले असते मित्रांनो. आपण काय केलं तेच काकीच हां, दुसरं काय नाही मित्रांनो. मी पण केलं, मी काही तुम्हाला नाव नाही ठेवत, पण मी पण तेच केलं. पण जेव्हा ते GR आलं तेव्हा जरा मन माझं थोडं हे झालं की हे चुकीचं झालं. हे आपल्यालाच नाही, मंडळाचे जे डोके साहेब अध्यक्ष आहेत आपले त्यांना पण जरा टेन्शन आलं की हे आस्थापने आपल्याला भेटले पाहिजे होते. पण हे जरा ते वेगळ्या हिच्यात आपल्याला गुंडवलं गेलं आणि तिकडे लगेच हा GR काढला गेला मित्रांनो. GR काढला गेला त्याच्यानंतर आता काहीच करू शकत नाही आपण. पण मित्रांनो आपले जे मंडळ आहेत, आपले जे आस्थापने आहेत, त्या आस्थापनामध्ये जर मॅस्को म्हणा किंवा MSF जर येत असेल तिथं सर्वे करायला लेटर देण्यासाठी, तर ज्या सुरक्षा रक्षकांना कळालं की MSF आणि मॅस्को येत आहे लगेच मंडळाला कळवा, लेखी अर्ज द्या की सादर अशा दिवशी मॅस्को आणि MSF वाले सर्वे करून गेलेले, तर याच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी. जर तुम्हाला मंडळाला सांगून मंडळाने जर नाही लक्ष दिलं तर संघटना आहेत, प्रत्येकाच्या संघटना वेगळे आहेत, तर त्या संघटनेला जाऊन मित्रांनो तुम्ही सांगा. संघटना लगेच पत्रव्यवहार करेल, लेटर काढेल आणि मंडळाला देईल सर्वीकडे देते. तर ते आपले आस्थापने जे आहेत ते वाचतील आणि त्यांची घुसखोरी होणार नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. आज MSCBला आता 3-4 दिवसापूर्वीच 8 गनमॅन आलेले आहेत सुरक्षा महामंडळाचे. तर ते आले आता हळूहळू. तिथं पण आपले जे 50 सुरक्षा रक्षक होते ते पण हळूहळू घरी जाणार, म्हणजे मंडळात येणार आणि तिथं महामंडळ येणार, सुरक्षा महामंडळ येणार. मित्रांनो काय चाललं आहे, महामंडळवाले बोलतात आम्ही गेट खोलणार नाही, आम्ही एंट्री करणार नाही, आमचं कामच नाही ते. मग आस्थापनांना हे कळायला पाहिजे की सुरक्षा रक्षक हा काय आहे आणि तो महामंडळवाला काय आहे. तर आपले जे बरेच आस्थापने आहेत ते अतिक्रमणमध्ये जात आहेत मित्रांनो, घुसखोरी होते असं पण बोललं तर चालेल. तर त्याच्याकडे लक्ष ठेवा मित्रांनो. काय वर्दी भेटलीच आहे आपल्याला, भेटणारच आहे, पण आपले आस्थापने जर गेले तर आपल्याला काय फायदा होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. MSCB गेली, MSCBत मी तिथल्या सुरक्षा रक्षकांना बोललेलो की मंडळाला तुम्ही लेखी अर्ज द्या किंवा संघटना असेल तुमची कोणती, त्या संघटनेला तुम्ही जाऊन भेटा आणि पत्रव्यवहार करायला लावा. पण कोणी लक्ष दिलं नाही मित्रांनो. आज तिथं MSF आली ना, आता गेलं. आता काही दिवसांनी बघा 1-2 महिन्यात ते पण सुरक्षा रक्षक मंडळात येतील आणि तिथं महामंडळचे गाड येणार. झालं नुकसान कोणाचं झालं, आपलंच झालं मित्रांनो. हे लक्षात येत नाही सुरक्षा रक्षकांच्या. बऱ्याच ठिकाणी आपले जे आस्थापने आहेत तिथं सुरक्षा रक्षकांची आपल्याच डिपार्टमेंटचे माणसं त्रास द्यायला लागलेत. तर हे चुकीचं आहे मित्रांनो. आज आपण आपल्या जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात आलेलो पोट भरण्यासाठी. आपण एक कसं आहे गोड बोलून 8 तास व्यवस्थित ड्युटी करायला पाहिजे, पण मग बाकीचे जे सुरक्षा रक्षक आहेत ते नाही करत, जरा वेगळ्या निगेटिव्ह पॉईंटमध्ये असतात. सर्वांनी पॉझिटिव्ह राहिले तर 100% होणार मित्रांनो. या आस्थापने जाणार नाहीत, नवीन आस्थापने बी भेटतील. लक्ष ठेवा, जिथं कुठं तुमच्या आजूबाजूला जर 15 सुरक्षा रक्षकांचं युनिट असेल, 50चं असेल, 30चं असेल, IT कंपन्या आहेत, तिथं तुम्ही संघटनेला सांगून थोडं विजिट मारायला लावा. संघटना जर तिथं ॲक्शन घेईल, संघटना बोर्डाला सांगणार, मग आपलं मंडळ जे ते कारवाई करेल. मग काही दिवस ते चालतं आहे ना, आपल्याला ते आस्थापने भेटतील. मित्रांनो व्हिडिओ जरा थोडा लांब होणार आहे, मिनिटं जास्त व्हायला लागले आहेत, पण काय करणार आता. विषय असा आहे की आपण फक्त त्या वर्दीमध्येच हे गेलो आणि आपले जे मेन आस्थापने होते ऑल महाराष्ट्रामध्ये मित्रांनो, इंजिनिअरिंग कॉलेज भरपूर आहेत, मेडिकल कॉलेज भरपूर आहेत, प्रायव्हेट शाळा, सरकारी शाळा, तिथं बोर्ड सिक्युरिटीज पाहिजे होती मित्रांनो. कारण की आज आपला गणवेश चेंज झालेला आहे, तर त्या गणवेशचा रुबाब किंवा
त्या गणवेशकडे बघून सर्व कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज सर्वांनी आपल्याला घेतलंच असतं. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण ड्युटी करतो त्या ठिकाणी खाकी गणवेश घालून एकदम कडकमध्ये पोलिसांसारखा असो किंवा होमगार्डसारखा असो कडकमध्ये ड्युटी करायची मित्रांनो. सेविंग केस इन बिन करून प्रॉपर बूट बीट घालून मित्रांनो, लोगो, आपलं नेमप्लेट, इथं जे तिरंगा आहे आपल्याला दिलेला तो लाईन दोरी व्यवस्थित, कॅप बीप घालून मित्रांनो 8 तासानंतर तुम्हाला कोणी विचारणार नाही मित्रांनो. ड्युटी संपल्यानंतर तुम्ही सिव्हिलवर नॉर्मल राहू शकता. पण आता ती वर्दी आहे, ती वर्दी एकदम कडकमध्ये मित्रांनो. खाकी ही काही आयरी गैरी वर्दी नाही आहे, खाकी गणवेश आहे. हा गणवेश आपल्याला एकदम व्यवस्थित प्रॉपर डिसिप्लिनमध्ये वापरायचा आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला वाईट वाटेल, मी सुरक्षा रक्षकाबद्दल बोललेलो आहे आणि काय करणार, मनातून बोलतो आहे मी. जे मला आढळलेलं आहे, जे मला सुचतं आहे, जे आहे चालू ते मी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो. माझे व्हिडिओ मी ते असं वेगळं काही सांगत नाही. जे आपल्या सुरक्षा रक्षकांबद्दल घडतं आहे, जे आपल्यावर बीतते आहे त्याच्याबद्दलच मी हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो. बरेच युनिट गेले आपण स्वतःहून घालवले, कारण की आपण फक्त ड्युटीच करत गेले आणि ना बोर्डाला कळवलं ना संघटनेला कळवलं मित्रांनो. संघटना अर्ध्या रात्री आपल्यासाठी येते. कोणतीही संघटना असो, तुमची कोणतीही संघटना असो, त्या संघटनेला जाऊन सांगा ना की MSF येतं आहे, मॅस्को येतं आहे, सर कारवाई करा ना, आमच्या ड्युट्या वाचवा. का नाही करणार? नाही केलं तर मंडळाला सांगा, मंडळाने नाही केली तर संघटनेला सांगा. दोघीपैकी कोणी तर तुमच्या पाठीशी उभं राहणारच मित्रांनो, हे लक्षात घ्या मित्रांनो. जास्त टाईम घेत नाही मी, आता 16 मिनटं झालेले आहे. बरेच जे माझे सबस्क्रायबर जे ते बोलतात की सर व्हिडिओ शॉर्टकट बनवा, कारण की आम्हाला एवढं व्हिडिओ बघायला टाईम नसतो. मित्रांनो मी समजू शकतो, पण काय करणार, विषयमध्ये विषय निघतो मित्रांनो. हे काही मी बडबड असंच करत नाही आहे. आपल्याला सावधानीने ड्युटी करायची आणि जे आपली घुसखोरी होती आपल्या आस्थापनांवर, ते घुसखोरी थांबवण्यासाठी आपल्याला सतर्क राहायचं आहे मित्रांनो. आणि आज जे जम्मू काश्मीरला हल्ला झाला मित्रांनो, आज तो न कळत हल्ला झाला. हा हल्ला आपल्या कुठं बी होऊ शकतो मित्रांनो. सतर्क राहा, सावध राहा. खास करून सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना मी सांगतोय, कारण की सांगता नाही येत. आज बघा, डायरेक्ट आले, डायरेक्ट शूट केलं. तिथं जम्मू पोलीस पण नव्हते आणि कोणीच नव्हतं मित्रांनो. त्याच्यामुळे त्यांनी ते जंगलातून आले, कसे आले काय आले ते आपल्याला काय माहीत नाही. आपण इकडे ते तिकडे आले, डायरेक्ट हे झालं. आज ते तिथंही येऊ शकता जम्मू काश्मीरमध्ये, तर ते कुठं बी येऊ शकता मित्रांनो. आणि ते बघतील तुमच्या आस्थापनामध्ये तुम्ही स्टँडिंग आहे का, कसे काय आहे. नाही जर स्टँडिंग राहिले ते ॲड्रेस विचारायला बी येऊ शकतात. ॲड्रेस सांगा आम्हाला, किंवा आम्हाला इंटरव्ह्यूसाठी आलेलो आहे, हे ते आपण फोन लावू, हे करू ते करू, HRला विचारू, अधिकाऱ्यांना विचारू. तोपर्यंत तो हे बघा हे आता याचं बी मी सांगतो तुम्हाला, विषय निघाला म्हणून सांगतोय. आता तिथं धर्म विचारला काही दिवसानं, मी तर म्हणतो हे जे टिडा लावलेला आहे ते धर्म विचारणार नाही, काही नाही विचारणार. ज्याच्या डोक्यावर टिडा आहे त्यालाच शूट करतील, मला तर असं वाटतंय. पण आपण सावध राहायचं आणि सतर्क राहायचं मित्रांनो. हे बघा, मी पॉलिटिक्स नाही करत आहे, जे आहे लाईव्ह, जे रिअल होणार आहे त्याच्यावर मी बोलतोय मित्रांनो. हे तर हे नुसतं टिडा आहे, पण ह्याच्या जागेवर दुसरा पण राहू शकतो बिना टिड्यावाला. जसं धर्म विचारला तसं इकडं काहीतरी कांड होऊ शकतो मित्रांनो. तर हे चुकीचं आहे, हे व्हायला नको. आणि राहिला विषय आपला वर्दीचा, तर तो मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत नोटीस लागेल. नाहीच लागली शनिवारी लागणार. रविवार सुट्टीच आहे. सोमवार मंगळवार आपल्याकडे 2 दिवस आहे मित्रांनो. काही विषयाने घाबरू नका. सोमवार मंगळवार जशी वर्दी हातात भेटली तुम्हाला तसं लगेच घालून बघा. अल्टरनेट करायसारखं वाटत आहे तुम्हाला, लगेच अल्टरनेट करा आणि बुधवारपर्यंत सर्व युनिफॉर्म रेडी ठेवा. 1 मे कामगार दिवस साहेबांनी सांगितलं. जे आपण यूट्यूब चॅनल जे आहेत बाकीचे आपले, त्यांच्या व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ऐकलंच आहे की 1 मे आपला फिक्स आहे. काही गडबड करू नका. ज्यांनी बाहेरून शिवलेले आहे मित्रांनो, आता बरेच जे मंडळ आहेत आपले, त्यांनी कपडा वाटपसुद्धा केलेला नाही. काय कमालाची गोष्ट आहे. कपडा तर देऊन टाका तुम्ही, कपडा द्या. बाहेरच्या टेलरांनी लोगो बिगो सर्व रेडी ठेवलेलं आहे. परमिशन घेऊन लोगो ठेवलेला आहे.
तर तुम्ही त्यांना कपडा वाटप करा ना. ते त्यांच्या पैशांनी एक ड्रेस तर रेडी ठेवतील की जेणेकरून एक मे कामगार दिवसाच्या दिवशी घालू शकतात ना. ते तुम्ही परिपत्रक नाही बी काढलं तर ते प्रायव्हेट टेलरकडून शिवलेला जो युनिफॉर्म आहे तो घालू शकतात. मित्रांनो, आता असं होईल अर्धे खाकीतनं अर्धे ब्ल्यूमध्ये दिसणार, हे रॉंग होणार मित्रांनो. पण आपले सुरक्षा रक्षक तसे चतुर आहेत. बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी प्रायव्हेट टेलरकडून कपडा घेऊन शिवून रेडी आहे, पण शांत आहेत. त्यांना मी खरंच थँक्यू बोलतो की ते शांत आहेत. पण ते शांत राहणार नाही जाता. 1 मेला ते 100% घालणार. परिपत्रक निघो का नको निघो मित्रांनो, ठीक आहे. नाही सर, खरीच गोष्ट आहे. मी सुद्धा घालणार आहे. आणि माझा जो सेकंड व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ मी आता नाही, त्याची नोटीस आणि त्याचं परिपत्रक निघाल्यानंतर 30 तारखेला माझा एक व्हिडिओ पडणार आहे. तो व्हिडिओ मित्रांनो, सुरक्षा रक्षकांनो, तो व्हिडिओ फक्त टाईम काढून सर्वांनी बघा. त्या व्हिडिओमध्ये मी एकदम म्हणजे जे काही सांगणार आहे, ज्या सुरक्षा रक्षकांना म्हणजे वाटतंय की नाही बाबा सहभागी व्हायचं आहे, तर त्या सुरक्षा रक्षकांनी माझ्याशी मी नंबर देणार आहे. त्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करायचा आहे मित्रांनो. फक्त एवढं आहे की तो व्हिडिओ बघा. 2 ते 3 दिवसात तो व्हिडिओ पडेल. आपला आनंद व्यक्त करायचा आहे मित्रांनो आपल्याला. जोडजोड आपण गैरा संघर्ष केला, संघटनेने केला. अक्षरशः राठोड साहेब असतील किंवा अश्विनीताई असतील किंवा बाकीच्या संघटना असतील, तर त्या मेलद्वारे किंवा ऑफिसात बसून पत्रव्यवहार करत होते. पण हे जे 2 युद्ध होते, सतीश राठोड आणि अश्विनीताई यांनी स्वतः 19 दिवस म्हणा किंवा 10 दिवस म्हणा, यांनी अन्नत्याग करून उपोषण करून हे खाकी गणवेश आपल्याला भेटलेला आहे मित्रांनो. जो व्यक्ती तिथं अन्नत्याग करून उपोषण करत होता त्याचं नाव मी 100% घेणार. तो कोणत्याही संघटनेचा असो, पण त्यांच्यामुळे आपल्याला खास वर्दी भेटलेली. आणि जे संघटना ऑफिसमध्ये बसून मेल करत होती, पत्रव्यवहार करत होती, आमदार खासदारचे लेटर पाठपुरावा करत होती, त्यांना मी धन्यवाद करतो. पण जे ग्राउंड लेवलला काम करत होते मित्रांनो, त्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळेच खास गणवेश भेटलेला आहे. आणि या गणवेशचं आपल्याला शेवटपर्यंत, जसं आपलं मंडळ जोपर्यंत राहील तोपर्यंत आपल्याला त्याचं एकदम सतर्क आणि डिसिप्लिनमध्येच आपल्याला ती वर्दीचं आपल्याला पालन करायचं आहे मित्रांनो. बस नेक्स्ट व्हिडिओ येणारच आहे आपला. टाईम वाढतो आहे. बरेच सुरक्षा रक्षक बोलतात सर तुम्ही व्हिडिओ जाम मोठा बनवतात, पण मी काय करू, विषय निघतो आणि तुम्हाला विषय काढावा लागतो मित्रांनो. कारण की मी अभ्यास केलेला आहे, 14 वर्ष झाले मला बोर्डात, तर तो मी शेअर करणारच. पण आता काय करणार, मी आता जास्त टाईम तुमचा घेत नाही. 22 मिनटं झालेले आहे मित्रांनो. लवकरच आपण वाट बघू. नोटीस संध्याकाळपर्यंत येईल, नाही तर उद्या येईल. आपल्याकडं हाय टायमिंग सोमवार मंगळवार, काही हरकत नाही आहे. आपल्याला मंगळवारी बी भेटली वर्दी, तर आपल्याला बुधवार 1 दिवस आहे अल्टरनेट करण्यासाठी. कोणाचा फिट झाला, कोणाचा लूज झाला, तर आपण तो आपल्या याच्यानुसार करू शकतो. आणि 1 मेला आपलं जे आहे ते सुरू. व्हिडिओ तोच आहे. बाकी व्हिडिओमध्ये जे काही माझ्याकडनं चुकीने बोललं गेलं असेल तर सुरक्षा रक्षकांना माफ करा. कारण की कसं आहे, विषय जर समजा माझ्याकडनं 1-2 वर्ड वाकडे तिकडे झाले असतील तर मला क्षमा करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर, नाही तर काही गरज नाही आहे. तुम्ही बघितला बस झाला, माझ्यासाठी फार आहे. बाकीच्यांनी बघू नको बघू, पण माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझा व्हिडिओ बघितला तेच मला मान्य आहे. कारण की जे माझा व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की मी जे बोलतो ते मनापासून आणि सुरक्षा रक्षकांबद्दलच आहे मित्रांनो. मी असं फालतू काय बोलत नाही आहे. मध्ये फक्त जो टॉपिक आहे जम्मू काश्मीरचा जो हल्ला झाला त्याच्यावर फक्त आपण एक 3-4 मिनटं बोललेलो आहे मित्रांनो. तो फक्त आपण टॉपिक टाकलेला आहे तिच्यात. तो टाकणं जरुरी होता मित्रांनो. कारण की ते झालेलं आहे, ते एकदम डेंजर झालेलं आहे. आणि ते शहीद झालेले आहे. 26 जे लोक होते आपले ते शहीद झालेले मित्रांनो. ते डेटनी ते म्हणजे त्यांना एक शहीदच बोलले जाईल त्यांना मित्रांनो. ठीक आहे. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. लक्ष ठेवा, सतर्क राहा.